नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन किंवा मग वेगळं सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. असाच आजचा एक व्हिडिओ आहे की आपण ज्या टिप्स बघतो किंवा जे उपाय बघतो की ज्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हा उपाय केल्याने ही अडचण दूर होईल, हा उपाय केल्याने असं होईल, तो उपाय केल्याने तसं होईल. मग काही जणींना किंवा मग काही जणांना प्रश्न पडतो की प्रत्येक उपाय करत बसायचे का, किंवा मग काहींनी उपाय केले परंतु काही फरक पडला नाही, मग यात काही तथ्य नाही, अशाही गोष्टी असतात. तर काय करायचं आहे की जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास आपला त्या गोष्टीवर असला पाहिजे. पॉझिटिव्हिटी जी आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे, तरच या उपायाचा आपल्याला काय होतो तर फायदा होतो. आणि उपायाचं जर म्हणाल तर प्रत्येक उपाय करण्याची गरज नाही. जी अडचण आपल्याला आहे तो उपाय आपण करून बघणं आवश्यक आहे. आणि निश्चितच जे उपाय मी तुम्हाला सांगते ते 100% खात्रीने सांगते की मी त्याचा अगोदर उपाय केलेला असतो आणि मग नंतरच तुम्हाला सांगत असते. म्हणून सर्वांनी हे उपाय सिरियसली घेत चला. की याने काय होतं तर आपण तर आपलं नशीब बदलू शकत नाही, परंतु आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितच आपण दूर करू शकतो किंवा कमी करू शकतो. तर असाच एक उपाय आहे की आता ज्येष्ठ महिना चालू झाला आहे. तर या मराठी वर्षामध्ये ज्येष्ठ महिन्याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर ज्येष्ठ महिन्याला मोठा मंगळ असे पण म्हणतात. आपल्या ऐकण्यात नसेल, परंतु हा जो ज्येष्ठ महिना आहे याला मोठा मंगळ म्हणूनही संबोधलं जातं. तर त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि वीर हनुमान यांची भेट झाली होती, म्हणून याला मोठा मंगळ असे या महिन्याला संबोधले जाते. तर हे मंगळवार कधीपासून चालू होतात? काय करायचं आहे की या ज्येष्ठ महिन्यातल्या 4 मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आजच मंगळवार आहे आणि मी क्षमा मागते की व्हिडिओ बनवायला मला लेट झालं. तर पहिला मंगळवार पडतो 28 मे, दुसरा 4 जून, तिसरा 11 जून आणि चौथा 18 जून. तर असे हे 4 मंगळवार आहे. या 4 मंगळवारला आपण काही उपाय करायचे आहे, जेणे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी संपत्ती आहे, जो पैसा आहे, जी आवक आहे ती आपल्याला भरभरून मिळेल. तर हे उपाय कशासाठी करायचे तर ज्यांचा व्यापार व्यवस्थित चालत नाही, ज्यांना अडचणी आहे, ज्यांना कुणाला वाटत असेल की मला बाहेरची बाधा आहे किंवा आपल्या ज्या अडचणी आहे त्यातून आपल्याला एक मार्ग काढायचा आहे, अशा या सर्व अडचणींसाठी आपण हा उपाय करू शकतो. तर हा ज्येष्ठ महिना खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये गंगा दसरा, वटपौर्णिमा, निर्जला एकादशी हे पण उत्सव येतात. तर यावेळेस काही ना काही आपण दानधर्म करायचा आहे. आणि हा निश्चितच खूप उष्णतेचा महिना असल्या कारणाने पशुपक्ष्यांना पाणी ठेवणं, झाडांना पाणी घालणं हेही खूप महत्त्वाचं आहे. याच महिन्यामध्ये 4 मंगळवारला काय करायचं आहे तर आपल्याला हनुमंतरायाचे 40 हनुमान चालिसाचे पाठ करायचे आहे. आणि खूप सारा फरक पडतो. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो नियम आहे त्यानुसार 40 हा अंक खूप महत्त्वाचा आहे. तर काय करायचं आहे, 40 हनुमान चालिसाचे संकल्पयुक्त पाठ आपल्याला करायचे आहे. 4 मंगळवार 10-10 पाठ जरी केले तरी पूर्ण होतात. तर हे पाठ स्त्रियांनी करायचे नाही, ते पुरुषांनी करायचे आहे. जेव्हा आपण हनुमान चालिसाचा पाठ करू तेव्हा हनुमंतरायाचा फोटो जर असेल तर चांगली गोष्ट आहे. हनुमंतरायाच्या मंदिरात जर जाता आलं आणि तिथं बसून जर पाठ करता आला तर अतिशय उत्तम आहे. परंतु काय करायचं आहे की हा जो आपण पाठ करणार आहोत तर हा पाठ करताना आपल्याला काय करायचं आहे की आपल्यासोबत काही लवंगा ठेवायच्या आहे. ज्या मसाल्यामध्ये आपण लवंग बघतो तर त्या लवंगा आपल्याला ठेवायच्या आहे. आणि नंतर त्या लवंगा आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये वापरायच्या, किंवा मग आपण जर कुठे महत्त्वाच्या कामाला जात असू तर एखादी लवंग आपल्या पर्समध्ये किंवा माणसांच्या
पाकिटात आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे. तर हे जे उपाय आहेत मी अगोदरच सांगितलं की यावर पूर्णपणे विश्वास ठेवून जर हा उपाय केला तर निश्चितच आपल्याला हनुमंतरायाची कृपा होणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत, आपण कुणाचं नशीब तर बदलू शकत नाही, परंतु नशिबामध्ये ज्या अडचणी येतात त्या आपण थोड्याशा कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी मला कमेंटमध्ये कळवत चालला. ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही चुका असतील माझ्या व्हिडिओमध्ये त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. सर्वांना श्री स्वामी समर्थ.